झी 24 तास एक पाऊल पुढे। कागदावरती वाघ वाटणारी टीम इंडिया सपशेल फेल ठरली। टीम इंडियाच्या विकेट्स कशा गेल्या पाहूयात। Catch and gone, caught at point. Oh, edge and taken. Yunus Khan, you beauty. Oh, what a ball. Oh, close and given. Yes, it was the straighter one. Straight through and very next ball. Ajmal getting Ravichandran Ashwin. He's gone this time. Cut straight to backward point. Now this time the finger goes up. Oh, taken. And he goes this time. He's taken in the deep. 5 wickets for Saeed Ajmal. No wonder he's thrilled to bits. खरं तर मेघा पुन्हा तुझ्याकडे येतोय। आम्ही पराभवाचं विश्लेषण करायला आपल्यालाही आवडत नाही, लोकांनाही ते पाहायला आवडत नाही, मात्र टीम इंडियाची कामगिरी तशीच झाली आहे। काय सांगशील? सगळ्या आघाड्यांवरती आपण अपयशी ठरलोय। एकही असं काम टीम इंडियाच्याकडून झालेलं नाहीये या संपूर्ण सिरीज मध्ये की जे लक्षात ठेवतंय। अजित, नक्कीच मगाशी म्हटल्याप्रमाणे मी टीम इंडियाचे बॅट्समन हे पूर्णपणे फ्लॉप ठरले आणि दुसरीकडे एकीकडे पाकिस्तानचे बॉलर्स चांगली कामगिरी करत असताना टीम इंडियाचे बॉलर्स मात्र अपयशी ठरत आहेत। एकंदरच असं वाटतं अजित की टीम इंडियावर एक मानसिक परिणाम झालेला आहे। याआधी इंग्लंडने आपल्याला आपल्या भूमीत येऊन भारतात येऊन पराभूत केलं, त्यानंतर पाकिस्तानने देखील आपली सिरीज आपण गमावलेलीच आहे। आता क्लीन स्वीप आपण होण्याच्या उंबरठ्यावर आहोत। तर एकंदर याचा एक परिणाम आजच्या शेवटच्या अखेरच्या वनडेवरही स्पष्टपणे जाणवला। आपण खरं तर सिरीज तर गमावलेलीच आहे, मात्र अखेरची वनडे तरी जिंकावी जो परिणाम आहे तो प्रत्यक्ष मैदानात खेळताना प्रत्येक क्रिकेटपटूच्या खेळण्यातनं तो जाणवला। ओपनर्स तर फ्लॉप गेलेच, त्यानंतर मिडल ऑर्डर ही फ्लॉप गेली। सेहवाग, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सेहवाग गंभीरचा आक्रमकपणा गायब आहे, दिसत नाहीये आजकाल। त्यानंतर विराट कोहली आणि युवराजमध्ये तो स्पार्क दिसत नाहीये। धोनीने थोडेफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती धक त्याच्यामध्ये ती जाणवत नाहीये। त्याच्यावर सध्या कॅप्टन्सी जाण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे तो एक वेगळ्याच चिंतेमध्ये असेल। त्यानंतर बॉलर्स बद्दल बोलायचं तर टीम इंडियाकडे आतापर्यंत फास्ट बॉलरची फळी अशी ज्याच्यावर मॅच विनर किंवा ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू असा फास्ट बॉलर आपल्याला आतापर्यंत मिळालेला नाहीये। किंवा जो झहीर खान होता तो नेहमी टीम इंडियाच्या आत बाहेर असा राहिला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियाचे जे प्रमुख अस्त्र होतं फिरकी, ते इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये फ्लॉप ठरलंच, मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सिरीजमध्येही पूर्णपणे फ्लॉप गेल्याचं आपल्याला दिसलं। आणि क्षेत्ररक्षण ही टीम इंडियाची ढिसाळ बाजू आहे, ही अगदी पूर्वीपासूनच आहे, त्याचाही प्रत्यय वारंवार आपल्याला येताना दिसत आहे आणि तो अजूनही दिसत आहे। त्याचमुळे निश्चित मेघा या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, पण ही वेळ अशी एकतर सचिननं संन्यास घेतलाय भारतीय क्रिकेट चाहत्यांना, तो एक मोठा धक्का होता आणि पाकिस्तान बरोबरचे हे सगळे लागोपाठ पराभव खरोखर मोठे धक्के थे। झी 24 तास एक पाऊल पुढे।